गुड मॉर्निंग स्टुडंट ऑल ऑफ यू. मागच्या तासिकेत विद्यार्थी मित्रांनो आपण बहुसांस्कृतिक समाज म्हणजे काय ही संकल्पना पाहत होतो. त्यामध्ये बहुसांस्कृतिक शिक्षणाचा अर्थ आपण पाहिलेला होता. त्याचबरोबर बहुसांस्कृतिक शिक्षणाची गरज आणि महत्त्व हे देखील मागच्या तासिकेत आपण पाहिलेले आहे. हे पाहत असताना बहुसांस्कृतिक शिक्षणाचं महत्त्व पाहिल्यानंतर बहुसांस्कृतिक शिक्षणात विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीचा प्रोत्साह केला जावा व बहुसांस्कृतिक शिक्षण देताना अभ्यासक्रमाचा आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन समजून घेऊन विविध विषयातून बहुसांस्कृतिक शिक्षण द्यावे हा मुद्दा आपण पाहिलेला होता. त्यामध्ये एक तक्ता त्यांनी दाखवलेला आहे जो की विषयाचा तक्ता आहे आणि या तक्त्यानुसार बहुसांस्कृतिक शिक्षण कोणत्या कोणत्या विषयातून कसं कसं दिलं जावं हे आपल्याला दाखवलेलं आहे. या येलो कलर जो दिसतोय त्याच्यामध्ये विषय टाकलेले आहेत आणि कोणत्या कोणत्या विषयात काय काय शिक्षण दिलं जावं, कसं शिक्षण दिलं जावं हे ग्रीन शेडमध्ये तिथे दाखवलेलं आहे. यामध्ये पहिल्यांदा दिलेलं आहे भाषा. भाषा विषयातून सण, उत्सव, प्रवास वर्णने, चित्रपाट इत्यादी सारख्या पाठांतून म्हणजेच आशयातून सांस्कृतिक वैशिष्ट्यावर भर द्यावा. म्हणजे भाषा विषयातून अशा पद्धतीनं काही पाठाची रचना त्यामध्ये असावी की त्या पाठातून प्रवास वर्णने असतील, सण उत्सव असतील, वेगवेगळ्या भागातील लोकांचे, वेगवेगळ्या धर्मातील लोकांचे, या गोष्टीचं चित्रण, या गोष्टीचं वर्णन त्या पाठातून भाषा विषयाच्या माध्यमातून करता येतं, देता येतं आणि वेगवेगळ्या संस्कृतीची ओळख विद्यार्थ्यांना करून देता येते. हे एक महत्त्व भाषा विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पर्यंत पोहोचवता येतं संस्कृतीचं. त्यानंतर इतिहासासारख्या विषयामधून बहुसांस्कृतिक शिक्षण देता येतं. त्यामध्ये आपण आपल्याला इतिहास सांगतो. मोहनजोदडो असेल किंवा हडप्पा संस्कृती किंवा शिवकालीन इतिहास हे आपल्याला इतिहासाच्या माध्यमातून समजतो. मोहनजोदडो हडप्पा संस्कृती कशी होती याची ओळख आपल्याला इतिहासाच्या माध्यमातून झालेली आहे. शिवकालीन इतिहास आजही आपण 16व्या शतकापासूनचा पाहतोय, ऐकतोय, त्याची माहिती घेतोय. हे इतिहासाच्या माध्यमातून घेतोय. भूगोलसारख्या विषयामधून भारतीय भूप्रदेश, जग, देश, स्थान, विस्तार, भूसीमा, हवामान, लोकजीवन, व्यवसाय, महाराष्ट्राच्या शेजारील राज्य, भारताच्या शेजारील देश या गोष्टीचा अभ्यास आपण करतोय. किती भूप्रदेश भारताचा आहे, जगामध्ये भारताचं स्थान कुठे आहे, काय आहे हे जगाच्या नकाशावर आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या ज्या भूसीमा आहेत याची ओळख आपल्याला भूगोलाच्या माध्यमातून होते. कोणत्या भागातील कोणत्या लोकांचं लोकजीवन कशा पद्धतीचं आहे याचा परिचय आपल्याला भूगोलाच्या माध्यमातून होतो. आपल्या देशातील राज्याच्या सीमा आपल्याला
भूगोलाच्या माध्यमातून समजतात, कळतात, शिकायला मिळतात. आपल्या राज्याच्या शेजारील राज्य आपल्याला समजतात, आपल्या देशाच्या शेजारील देश आपल्याला समजतात. या सर्व गोष्टींची ओळख आपल्याला भूगोल हा विषय करून देतो. विज्ञान, भारतीय वैज्ञानिक त्यांचे शोध, परदेशातील वैज्ञानिक त्यांचे विविध शोध याविषयीची ओळख आपल्याला विज्ञान विषयाच्या माध्यमातून होत असते. विज्ञान विषयातून मिसाईल मॅन अब्दुल कलाम हे आपल्या राष्ट्राचे एक थोर वैज्ञानिक होते हे आपल्याला समजतं. त्याचबरोबर आपल्या राष्ट्रामध्ये कोणते कोणते शोध लागलेले आहेत याविषयीची माहिती किंवा अनेक वैज्ञानिकांनी केलेल्या वैज्ञानिकाच्या प्रयोगाची माहिती ही विज्ञानासारख्या विषयातून आपल्याला समजते, कळते. त्याचबरोबर पर्यावरणसारखा विषय आहे. या पर्यावरणसारख्या विषयामध्ये पर्यटनाचा विकास असेल किंवा पर्यावरणाच्या समस्या असतील याचा परिचय होतो, याचा अभ्यास होतो. आपल्या राज्यामध्ये कोणते पर्यटन स्थळं आहेत किंवा आपल्या मराठवाड्यामध्ये औरंगाबादसारखं पर्यटन स्थळ, ज्या पर्यटन स्थळाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. वेरूळ, अजिंठ्यासारख्या लेण्या त्या ठिकाणी आहेत. किंवा मुंबईसारख्या शहरामध्ये पर्यावरणाची समस्या उद्भवलेली आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये पर्यावरण समस्या निर्माण झालेली आहे. याविषयीची माहिती, याविषयीची जाणीव, याविषयीची कल्पना आपल्याला पर्यावरणसारख्या विषयामधून माहिती होते, मिळते. मुंबईसारख्या वाढत्या शहरामध्ये आरेसारखं जंगल ज्यावेळेस तोडायचं केंद्र सरकारने ठरवलेलं होतं आणि त्या ठिकाणी कारशेड विकसित करायचं ठरवलेलं होतं, त्याला पर्यावरणप्रेमींनी विरोध केला. पर्यावरण प्रेमींनी त्याचं संरक्षण केलं आणि शासनाला त्याचा विचार करावा लागला, विचार करण्यास भाग पाडलं. हे का? तर पर्यावरणाचं लोकांना आता महत्त्व पटलेलं आहे, कळलेलं आहे. सामाजिक शास्त्रासारखे विषय, ज्या विषयातून अर्थक्रांती आणि जागतिकीकरणाचा परिचय आपल्याला होतो. अर्थक्रांती आणि जागतिकीकरणामध्ये आपलं स्थान हे आपल्याला समाजशास्त्राच्या विषयाच्या माध्यमातून होत असतं. शिक्षणशास्त्र हा देखील विषय समाजशास्त्राशी निगडीत आहे. समाजशास्त्र हे फक्त समाजशास्त्रापुरतं मर्यादित नाही, तर त्यामध्ये अनेक सामाजिक विषय, त्या विषयांचा त्यामध्ये समावेश होतो. मग अर्थशास्त्र असेल, समाजशास्त्र असेल, राज्यशास्त्र असेल, शिक्षणशास्त्र असेल, मानसशास्त्र असेल, असे अनेक शास्त्र जे असतात ते समाजशास्त्रामध्ये समाविष्ट असतो. समाजाशी निगडीत अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र. अर्थक्रांतीचा समाजाशी संबंध येतो, शिक्षणशास्त्राचा समाजाशी संबंध येतो, मानसशास्त्राचा समाजाशी संबंध येतो आणि या सर्वांचा परिचय आपल्याला या विषयातून होत असतो. गणितसारखा विषय आहे, जे की मानवासाठी फार अत्यंत आणि महत्त्वाचा, अनमोल हा विषय आहे. विविध धर्मातील कालमापनाच्या विविध पद्धती व त्यातील सहसंबंध शोधणे असेल, हे गणितातून आपण शिकतो.
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये गणित आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीचा आणि गणिताचा दररोज संबंध येत असतो. जीवन जगत असताना व्यावहारिक ज्ञानासाठी गणिताची फार आवश्यकता असते आणि यासाठी विविध धर्मातील कालमापनाच्या आणि विविध पद्धती व त्याचा सहसंबंध शोधण्यासाठी गणित आवश्यक आहे. अशा पद्धतीनं बहुसांस्कृतिक शिक्षणामध्ये विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीचा पुरस्कार त्यामध्ये केला जावा या उद्देशानं बहुसांस्कृतिक शिक्षण देताना अभ्यासक्रमातील आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन समजून घेऊन विविध विषयातून बहुसांस्कृतिक शिक्षण द्यावे हे आपल्याला या तक्त्यानुसार सांगितलेलं आहे. हे एवढं महत्त्व या बहुसांस्कृतिक शिक्षणात आहे. अशा प्रकारचा बहुसांस्कृतिक शिक्षणाचा अभ्यासक्रम प्रत्यक्ष राबवण्यासाठी माहितीपट, प्रकल्प पद्धती, स्वयंशोधन, समस्या निराकरण, परिसंवाद, वादविवाद, चर्चा अशा विविध अध्यापन पद्धतीचा उपयोग केल्यास विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक विकास होण्यास मदत होते आणि म्हणून विद्यार्थ्यांना अशा वेगवेगळ्या विषयाचा अभ्यासक्रमाच्या माध्यमातून दिला जात असतो आणि अभ्यासक्रमाच्या माध्यमातूनच विद्यार्थ्यांना बहुसांस्कृतिक शिक्षण मिळतं. म्हणून हे फार गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना ज्या समस्या असतील त्या समस्येचं निराकरण अभ्यासाच्या माध्यमातून होत असतं आणि या उद्देशाने विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक विकास होण्यामध्ये देखील बहुसांस्कृतिक शिक्षणाच्या माध्यमातून मदत होते हे आपल्याला सांगता येतं. आता पुढचा पॉईंट पाहायचा आहे तो म्हणजे बहुसांस्कृतिक शिक्षणातील समस्या व उपाययोजना. तत्पूर्वी त्याच्यात काय समस्या आहेत त्या आपण पाहूया. बहुसांस्कृतिक संघर्ष बहुसांस्कृतिक समस्या पाहत असताना त्यामध्ये पहिली समस्या दिलेली आहे बहुसांस्कृतिक संघर्ष. यामध्ये बहुसांस्कृतिक संघर्ष ही एक मोठी समस्या झालेली आहे. आपल्या राष्ट्रामध्ये मी सांगितलं तुम्हाला, संस्कृतीचे लोक एकत्र राहतात. अनेक समाजाचे लोक एकत्र राहतात आणि हे बहुसांस्कृतिक राष्ट्र आहे आणि यामध्ये सांस्कृतिक संघर्ष निर्माण होण्याची एक महत्त्वाची समस्या निर्माण झालेली आहे. म्हणून ही एक महत्त्वाची समस्या आहे. पूर्वग्रहावर आधारित दृष्टिकोन ही एक याची बहुसांस्कृतिक शिक्षणातील एक समस्या बनलेली आहे. पूर्वग्रह जे असतात एखाद्याच्या बाबतीत पूर्वग्रह चांगले असतात, एखाद्याच्या बाबतीत वाईट असतात आणि या पूर्वग्रहावर आधारित जर दृष्टिकोन ठेवला तर याचा धोका होऊ शकतो. म्हणून ही एक त्याची समस्या आपल्याला सांगता येते. सामाजिक विषमता, समाजामध्ये जी काही विषमता आहे ती विषमता देखील बहुसांस्कृतिक शिक्षणातील एक महत्त्वाची समस्या बनलेली आहे. ही सामाजिक विषमता दूर करण्यासाठी लोकांना बहुसांस्कृतिक शिक्षण मिळणं गरजेचं आहे. जेव्हा लोक खऱ्या अर्थाने बहुसांस्कृतिक शिक्षण घेऊन प्रगल्भ होतील तेव्हा सामाजिक विषमता दूर होईल. पुढची समस्या दिलेली आहे सांस्कृतिक जीवन जागृतीचा अभाव. सांस्कृतिक जीवन जागृती जर लोकांमध्ये निर्माण झाली तर त्यांना बहुसांस्कृतिक शिक्षण खऱ्या अर्थानं प्राप्त होतं. पण या गोष्टीची जाणीव आणि जागृतीचा अभाव आपल्याला पाहायला मिळतो. ही एक मोठी समस्या आहे. बहुसांस्कृतिक अध्यापन कार्यनीतीचा अभाव. आता बहुसांस्कृतिक अध्यापन कार्यनीतीचा अभाव
ही एक महत्त्वाची आणि मोठी समस्या यामध्ये निर्माण झालेली आहे. बहुसांस्कृतिक अध्यापन कार्यनीतीचा अभाव ही एक समस्या बनल्यामुळे यावर लोकांना बहुसांस्कृतिक शिक्षणाची प्रशिक्षण गरजेचे आहेत हे सांगावं लागेल. ते उपायामध्ये आपल्याला सांगितलं असेल. बहुसांस्कृतिक शिक्षण मिळण्याचे मार्ग विविध आहेत. ही एक समस्या आहे. ती मार्ग कोणती आहेत? हे मार्ग योग्य असले पाहिजेत. तर त्या ठिकाणी बहुसांस्कृतिक शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये किंवा समाजामध्ये व्यवस्थित रुजेल. पण ते मार्ग जर चुकीचे असतील तर विद्यार्थ्यामध्ये त्याचा विपरीत परिणाम समाजामध्ये होऊ शकतो. म्हणून ही एक समस्या बनलेली आहे. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील बहुसांस्कृतिक शिक्षण मिळतं. पण त्या सोशल मीडियाचा जर योग्य व्यक्तीने योग्य कामासाठी वापर केला तर त्याचं सकारात्मक होऊ शकतं. पण काही लोक त्याच्यावर समाज विघातक कार्य करणारे असतात आणि मग ते काहीतरी चुकीचं त्याच्यावर भाष्य करतात आणि याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा अनेक समस्या त्यामध्ये सांगता येतील. या समस्येवर काय उपाय योजना केल्या पाहिजेत ते उपाययोजना यामध्ये सुचवलेल्या आहेत. त्या कोणत्या आहेत ते आपण पाहणार आहोत. त्यामध्ये सांगितलेलं आहे, समाजातील सांस्कृतिक संघर्ष टाळण्यासाठी बहुसांस्कृतिक शिक्षणाद्वारे आवश्यक वातावरण निर्मिती, संघटन, व्याख्यान इत्यादीच्या माध्यमातून शिक्षक, शाळा व शिक्षण संस्थांचे योगदान द्यावे. शिक्षण संस्थांनी योगदान द्यावे. बघा, सामाजिक सांस्कृतिक संघर्ष टाळण्यासाठी जे समाजामध्ये आज तेढ निर्माण होत आहे, अमका ह्या जातीचा, तमका त्या जातीचा, अमक्याची ही संस्कृती, तमक्याची ती संस्कृती, हा जो संघर्ष निर्माण होत आहे, हा संघर्ष टाळण्यासाठी शाळेने, शिक्षकाने आणि शिक्षण संस्थांनी महत्त्वाचं योगदान देणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या व्याख्यात्यांनी व्याख्यान देणं गरजेचं आहे. ही एक त्यावर उपाय ठरू शकतो. दुसरा उपाय सांगितलेला आहे, बहुसांस्कृतिक समाजातील प्रत्येक संस्कृतीविषयी व संस्कृतीमधील प्रत्येक घटकाविषयी शिक्षकांच्या मनात आदर असावा. संस्कृतीच्या कोणत्याही घटकासंदर्भात पूर्वग्रह असू नये, तरच आपण बहुसांस्कृतिकतेसाठी सुजाण नागरिक घडवू शकतो. विश्वची माझे घर, सर्व धर्म समभाव ही भावना प्रत्येकामध्ये शिक्षणातून रुजली पाहिजे, शिक्षकांनी रुजवली पाहिजे. आणि अशी जर भावना रुजवली, एखाद्या समाजाबद्दल पूर्वग्रह दोष जर मनात नाही ठेवला, तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने हे एक त्याच्यावर उपाय होऊ शकतो. पुढचा उपाय आहे, बहुसांस्कृतिक परिस्थितीमधील एकात्मता शोधून ती वृद्धिंगत करणाऱ्या विविध अंगी कार्यक्रमाचे आयोजन केले तर त्यातून विविध संस्कृतीमधील असणाऱ्या समानतेचे दर्शन विद्यार्थ्यांना होते. त्यातूनच एक संगतेची, आपण सर्व एक आहोत ही भावना विद्यार्थ्यात वृद्धिंगत होईल म्हटलेलं आहे. वेगवेगळे कार्यक्रम, उपक्रम जे शाळेमधून, कॉलेजमधून राबवतो, त्या वेगवेगळ्या उपक्रमातून सर्वांना समानतेची संधी, समानतेचं दर्शन जर खऱ्या अर्थानं घडवलं, अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं जर आयोजन केलं, तर मुलांमध्ये एक संगतेची, आपण सर्व एक आहोत ही भावना विद्यार्थ्यामध्ये यामधून वाढेल आणि विकसित होईल. या उद्देशानं हे एक त्याच्यावर उपाय आपल्याला करता येऊ शकतो. आणि हे अशा पद्धतीचं शिक्षण शालेय शिक्षणातून किंवा महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे. कारण हेच वय त्यांचं संस्कारक्षम वय असतं. आणि म्हणून शाळा, कॉलेजेसमधून असे उपक्रम राबवावेत. त्यानंतर दुसरा उपाय आहे, विविध संस्कृतीच्या घटकांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करणे. समाज संस्कृतीला गतिमान करणारे, संस्कृतीचे संक्रमण करणारे
शिक्षण देण्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम विविध स्तरावर कार्यशाळा, चर्चासत्रे, परिसंवाद इत्यादीचे आयोजन करून विद्यार्थ्यांना बहुसांस्कृतिकतेचे ते संबंधित सांस्कृतिक जागृती सकारात्मक बनवावे. विद्यार्थ्यामध्ये वेगवेगळे घटक असतात, वेगवेगळे सुप्त गुण असतात. या सुप्त गुणांना वाव देणारे, या सुप्त गुणांना गतिमान करणारे, वेगवेगळ्या संस्कृतीविषयीची माहिती देणारे, संस्कृतीचं संक्रमण करणारे शिक्षण विद्यार्थ्यांना देणं अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आवश्यक आहे. आणि अभ्यासक्रमातून हे जर दिलं, वेगवेगळ्या चर्चासत्राच्या माध्यमातून, कार्यशाळेच्या माध्यमातून, परिसंवादाच्या माध्यमातून, तर खऱ्या अर्थाने विद्यार्थ्याला बहुसांस्कृतिक शिक्षणासंबंधीची सांस्कृतिक जाणीव जर झाली तर ते सकारात्मक बनतात. आणि हा एक त्याच्यावर महत्त्वाचा उपाय होऊ शकतो. पुढचा मुद्दा आहे सांस्कृतिक शिक्षणासाठी शिक्षक हा प्रशिक्षित असावा. शिक्षकांना बहुसंस्कृतीची सर्वांगाने ओळख असावी. तसेच त्या समाजातील घटकांना शिक्षण देण्यासाठी लागणारी कौशल्य, क्षमता, दृष्टिकोन याचे प्रशिक्षण घेतलेले त्याने असावे. तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी तो विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकतो. तर खऱ्या अर्थानं तो विद्यार्थ्यामध्ये बहुसांस्कृतिक शिक्षणाची ओळख करून देऊ शकतो. आणि म्हणून शिक्षकाच्या अंगी हे गुण असणं फार आवश्यक आणि गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. पुढचं उपाय आहे शिक्षकाने बहुसांस्कृतिक शिक्षणासाठी अनुरूप अध्यापन कार्यनीतीची निवड करावी. अध्यापनामध्ये विविधता आणावी. जर शिक्षक अशा बहुसांस्कृतिक शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उपाययोजना राबवून वेगवेगळ्या पद्धतीची निवड करून अध्यापन करत असेल तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना बहुसांस्कृतिक शिक्षणाचा परिचय होऊ शकतो, ओळख होऊ शकते आणि त्यामध्ये ते प्रगत होऊ शकतात. आणि म्हणून ही एक त्याच्यावर उपाययोजना शिक्षकाने शाळेच्या माध्यमातून राबवली. अशा पद्धतीच्या कृती केल्या तर खऱ्या अर्थानं बहुसांस्कृतिक शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये रुजेल. शेवटचा मुद्दा आहे उपाययोजनेचा. विविध दाखले, उदाहरणे, संदर्भ याचा वापर करावा व त्यातून विद्यार्थ्यांना एक बहुसांस्कृतिक नागरिक म्हणून विकसित करण्यासाठी योगदान द्यावे. इतिहासासारखा विषय जर शिक्षक शिकवत असेल तर त्यांनी वेगवेगळी उदाहरणं दिली पाहिजे. जसे की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुभेदाराच्या सुनेला मातेसमान वागणूक देऊन तिचा सन्मान केला होता. आणि एका नारी शक्तीचा सन्मान, एका मातृत्वाचा सन्मान त्यांनी जे केला, असा परिचय इतिहासाचा विद्यार्थ्यांना करून देणं गरजेचं आहे. इतिहासाच्या शिक्षकाने जर असा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला तर खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये बहुसांस्कृतिकता रुजवेल. असे वेगवेगळी उदाहरणं शिक्षकाने अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना द्यावे आणि या माध्यमातून देखील बहुसांस्कृतिकता विद्यार्थ्याच्या अंगी रुजेल. हा एक त्यावर महत्त्वाचा उपाय आहे. अशा पद्धतीनं आज आपलं हे शिक्षण आणि समाज जे तिसरं प्रकरण आहे, अभ्यासक्रमामध्ये दिलेलं क्रमांक 3चं प्रकरण पूर्ण झालेलं आहे. उद्याच्या तासिकेत आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. ते कोणतं प्रकरण आहे ते मी तुम्हाला सांगेन. ते प्रकरण क्रमांक 5 शैक्षणिक व्यवस्थापन आणि प्रशासन हे प्रकरण आपण उद्याच्या तासिकेत पाहणार आहोत. आपण शैक्षणिक मानसशास्त्र पाहिलं, शिक्षण आणि समाज पाहिलं, शिक्षण हे प्रकरण पाहिलेलं आहे. पण शिक्षण हे प्रकरण यावर्षी अभ्यासक्रमाला उघडलेलं असलं तरी शिक्षण हे प्रकरण कळल्याशिवाय आपल्याला हे प्रकरणं कळणार नाहीत. म्हणून शिक्षण हे या आपल्या अभ्यासक्रमातलं महत्त्वाचं प्रकरण मी अगोदर घेतलेलं होतं. त्यानंतर आपण शैक्षणिक मानसशास्त्र पाहिलं आणि शिक्षण आणि समाज पाहिला. उद्याच्या तासिकेत आपण शैक्षणिक व्यवस्थापन आणि प्रशासन हा घटक अभ्यासणार आहोत. उद्याच्या तासिकेत या प्रकरणाला आपण सुरुवात करू. आज इथं थांबू. धन्यवाद.